Hello, friends. Hope you are all safe and healthy. Welcome to Knowledge Treasure Channel. सो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 मधील लेसन नंबर 2 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पार्ट 1. ह्याआधी आपण ह्या लेसनचा पार्ट 1 बघितलेला आहे. आता आपण पार्ट 2 बघणार आहोत. ह्याआधी आपण पार्ट 1 मध्ये पेज नंबर 12 कव्हर केलेला आहे. आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. जर तुम्ही पाहिला नसेल, कॉर्नरला छोटीशी आय बटन आहे, त्यावर क्लिक करून तो पाहू शकता. त्याचबरोबर ह्या चॅनेलवरती अवेलेबल असणारा सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही आणखीन व्हिडिओ पाहू शकता. सो फ्रेंड्स, लेट अस स्टार्ट. सो टुडेज टॉपिक इज लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड एनर्जी प्रोडक्शन. म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एनर्जी प्रोडक्शन कशी होत असते. आता हे पण आपण थोडक्यात पेज नंबर 12 वरती बघितलेलं आहे. तेच आता आपण इथे डिटेलमध्ये बघणार आहोत. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रेस्पिरेशन ऑकर्स ॲट 2 लेवल्स ॲज बॉडी अँड सेल्युलर लेवल. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये 2 लेवलमध्ये रेस्पिरेशन होत असते. एक तर बॉडी लेवलमध्ये आणि दुसरा आहे सेल्युलर लेवलमध्ये. बॉडी लेवलमध्ये म्हणजे जे आपण ऑक्सिजन इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करतो, हे झाला बॉडी लेवलचं रेस्पिरेशन. दुसरं हे ते सेल्युलर लेवल. आता सेल्युलर लेवलमध्ये रेस्पिरेशन कशा प्रकारे होते तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये बघायचं. आणि त्याचबरोबर ह्याच रेस्पिरेशन थ्रू एनर्जी प्रोडक्शन कसे होतात ते पण आपल्याला इथे बघायचं आहे. Oxygen and carbon dioxide are exchanged between body and surrounding in case of respiration occurring at a body level. जेव्हा बॉडी लेवलमध्ये रेस्पिरेशन होत असते तेव्हा ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होत असते बॉडी आणि सराउंडिंगमध्ये. बॉडी आणि सराउंडिंगमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचा एक्सचेंज घडून येत असतात. म्हणजे आपण ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड एक्सहेल करत असतो. In case of respiration at cellular level, foodstuffs are oxidized either with or without help of oxygen. जेव्हा आपण सेल्युलर लेवलवरती रेस्पिरेशन करत असतो तेव्हा आपण जे काही फूडस्टफ खाल्लेला असतो, जे न्यूट्रियंट्स आपल्या बॉडीमध्ये गेलेली आहे ते ऑक्सिडाइज होत असते. पण ते ऑक्सिडाइज होताना एक तर ते एरोबिक असतात किंवा एनएरोबिक असतात. एरोबिक म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे इन्व्हॉल्वमेंट असतात ते. एनएरोबिक म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट नसतात ते. म्हणजे सेल्युलर लेवलमध्ये रेस्पिरेशन होत असताना त्याच्यामध्ये प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन पण असू शकतो किंवा ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन पण असू शकतो. म्हणजे 2 केसवर रेस्पिरेशन होऊ शकतो. एक तर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि दुसरा ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ऑब्झर्व अँड लेबल द डायग्राम गिवन बिसाइड. आता इथे डायग्राम दिलेला आहे, ते इम्पॉर्टंट आहे. आपल्याला काय करायचं, हे ब्लँक स्पेस फिलअप करायचं आहे. फर्स्ट वन आहे ते नोजची रिलेटेड आहे, त्याला आपण काय म्हणतो, नेसल कॅव्हिटी. सेकंड वन आहे इथं माउथ दिसते, तो सेकंड वन आहे माउथ. थर्ड वन हा जो पार्ट आहे ते थर्ड वन आहे, त्याला आपण काय म्हणतो, लेरिंग्स. फोर्थ वन आहे हा जो पार्ट दाखवलेला आहे ते, त्याला आपण काय म्हणतो, ट्रेकिया. फिफ्थ वन आहे हा जो पार्ट दाखवलेला आहे ते, त्याला काय म्हणतो, ब्रोंकाय. आणि सिक्स्थ वन आहे ते लंग्स. सेवन्थ वन आहे इथं हा जो पार्ट दाखवलेला आहे ते, त्याला आपण काय म्हणतो, डायफ्राम. आणि त्याच्यानंतर हा जो आपल्याला ग्रेपसारखं दिसते त्या पार्ट, त्याला काय म्हणतात, ॲल्व्हिओलाई. तर त्याच्यानंतर आपण बघूया कॅन यू टेल. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, हाऊ मेनी ॲटम्स ऑफ C, H and O आर respectively present in a molecule of glucose. ग्लुकोजमध्ये किती C ॲटम आहे. C म्हणजे कार्बन ॲटम, H म्हणजे हायड्रोजन ॲटम, O म्हणजे ऑक्सिजन ॲटम. किती आहे ते विचारलेलं आहे. तर
ग्लुकोज म्हणजे C6H12O6. C म्हणजे कार्बनच्या 6 मॉलिक्युल्स आहे, H म्हणजे हायड्रोजनचे 12 मॉलिक्युल्स आहे, O म्हणजे ऑक्सिजनच्या 6 मॉलिक्युल्स आहे. तर ग्लुकोजमध्ये कार्बनच्या 6 मॉलिक्युल्स, हायड्रोजनचे 12 मॉलिक्युल्स आणि ऑक्सिजनच्या 6 मॉलिक्युल्स आहे. सेकंड क्वेश्चन आहे, विच टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स आर प्रेझेंट बिटवीन ऑल दिस ॲटम्स. हे सगळे ॲटम्स आहे कार्बनच्या 6 मॉलिक्युल्स, हायड्रोजनचे 12 मॉलिक्युल्स, ऑक्सिजनच्या 6 मॉलिक्युल्स. हे सगळ्याच मॉलिक्युल्स जे आहे एका बॉन्डमध्ये प्रेझेंट आहे. त्यांचा एक बॉन्ड तयार झालेला आहे. तर C6H12O6 इज इक्वल टू ग्लुकोज. तर हा बॉन्ड तयार झालेला आहे. ते कोणत्या टाईपचं बॉन्ड आहे? जनरली 2 टाईपचे बॉन्ड असतात, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि आयोनिक बॉन्ड. तर इथे कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट आहे. ह्या ॲटम्समध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन ह्या ॲटम्समध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर थर्ड वन, in terms of chemistry, what happens actually when a molecule is oxidized? जेव्हा एखादी मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो तेव्हा केमिस्ट्रीमध्ये नक्की काय होते? तर जेव्हा एखादी मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होतो तेव्हा ते एकतर ऑक्सिजन मॉलिक्यूल गेन करतो किंवा ते हायड्रोजन मॉलिक्यूल लूज करतात. त्याच्यानंतर इथे सांगितलेलं आहे कशा प्रकारे एनर्जी प्रोड्यूस होते ते. Carbohydrates of the food that we consume every day are mainly utilized for production of energy required for daily need. आपण जे काही कार्बोहायड्रेट्स रोज आपल्या फूड थ्रू कन्झ्युम करत असतो तर ते आपल्या बॉडीला पाहिजे ते एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी युटिलाइज होते. आपण डेली भरपूर काम करत असतो त्याच्यासाठी एनर्जी लागत असतात. तर ते आपण जे फूड खात असतो त्याच्यात कार्बोहायड्रेट्स असतात. त्या कार्बोहायड्रेट्स थ्रू त्याचा युटिलाइज होऊन एनर्जी प्रोड्यूस केली जाते. दिस एनर्जी इज ऑब्टेन्ड इन द फॉर्म ऑफ ATP. हे जे एनर्जी आहे ते ATPच्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळते. ATP म्हणजे काय? एडेनोसिन ट्रायफॉस्फेट. ग्लुकोज म्हणजे काय? कार्बोहायड्रेट्सचा एक टाईप आहे. For this purpose, glucose, a type of carbohydrates, is oxidized step by step in the cells. ग्लुकोज म्हणजे काय? कार्बोहायड्रेटचा एक टाईप आहे. मग ह्या प्रोसेसमध्ये काय होते? एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ग्लुकोज जे आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये असणारा कार्बोहायड्रेट्स स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होते. कुठे होत असते? तर सेल्समध्ये होते. दिस इज कॉल्ड ॲज सेल्युलर रेस्पिरेशन. ह्यालाच आपण काय म्हणतो? सेल्युलर रेस्पिरेशन. Cellular respiration occurs among the living organisms by 2 methods. Those 2 methods are aerobic respiration, oxygen is involved, and anaerobic respiration, oxygen is not involved. सेल्युलर रेस्पिरेशन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये 2 टाईपमध्ये होते. एक तर एरोबिक रेस्पिरेशन आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व आहे. दुसरा आहे एनारोबिक रेस्पिरेशन, त्याच्यामध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतात. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट होते, तर एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजनचा इन्व्हॉल्वमेंट होत नाही. इन एरोबिक रेस्पिरेशन ग्लुकोज इज ऑक्सिडाइज्ड इन 3 स्टेप्स. एरोबिक रेस्पिरेशन म्हणजे ऑक्सिजनचं इन्व्हॉल्वमेंट होते, तर एरोबिक रेस्पिरेशनमध्ये ग्लुकोज 3 स्टेप्समध्ये ऑक्सिडाइज होते. तर फर्स्ट स्टेप आहे ते ग्लायकोलिसिस, सेकंड स्टेप आहे ते ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल, त्याला आपण क्रेब्स सायकल असे सुद्धा म्हणतो. थर्ड स्टेप आहे ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. तर आपण बघूया फर्स्ट प्रोसेस ग्लायकोलिसिस. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस ऑकर्स इन सायटोप्लाझम. ग्लायकोलिसिस हे जे प्रोसेस आहे ते सायटोप्लाझममध्ये होत असते. सायटोप्लाझम म्हणजे काय? आपल्याला आपल्या बॉडीमध्ये सेल्स असतात. सेल्समध्ये जे फ्लुइड मटेरियल असते म्हणजे हे न्यूक्लियस असतात. सेल्समध्ये न्यूक्लियस असतात, न्यूक्लियस बाहेर इथे फ्लुइड मटेरियल असतात, त्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. म्हणजे हे जे प्रोसेस ग्लायकोलिसिस प्रोसेस आहे ते इथे घडून येते. A molecule of glucose is oxidized step by step in this process and 2 molecules of each, that is pyruvic acid, ATP, NADH2 and water are formed.
हे जे ग्लुकोजचं मॉलिक्यूल आहे म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे ते ह्या प्रोसेसमध्ये स्टेप बाय स्टेप ऑक्सिडाइज होत असते आणि जेव्हा हे ग्लुकोज ऑक्सिडाइज होते तेव्हा त्यातून आपल्याला काय मिळते, 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड मिळते, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP मिळते, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 मिळते आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर सुद्धा मिळतात. Molecules of pyruvic acid are formed in this process are converted into molecules of acetyl coenzyme K. 2 molecules of NADH2 and 2 molecules of carbon dioxide are released during this process. आता इथे आपल्याला 2 molecules of pyruvic acid ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला मिळालेला आहे आणि हेच 2 molecules of pyruvic acid त्याचा कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाइम K मध्ये होते. आणि ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे जेव्हा पायरुविक ॲसिडचा कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाइममध्ये होते तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. तर ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये काय होत असते, पहिल्यांदा ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं होते, सायटोप्लाझममध्ये होते. सायटोप्लाझम म्हणजे आपला न्यूक्लियस, आपला सेलमध्ये असणारा फ्लुइड मटेरियल, तिथे ग्लायकोलिसिस प्रोसेस घडून येत असतात आणि इथे ग्लुकोज म्हणजे आपण जे फूडस्टफ खाल्लेला आहे त्याच्यात असणारा कार्बोहायड्रेट्स त्याचा ऑक्सिडेशन स्टेप बाय स्टेप होते आणि त्याच्यातून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर मिळते. हे जे मिळालेला 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड त्याचा कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाइम A मध्ये होते. जेव्हा ते पायरुविक ॲसिडचं कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाइममध्ये होते तेव्हा 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2 आणि 2 मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. हे झालं ग्लायकोलिसिस प्रोसेस. त्याच्यानंतर आपण बघूया ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल. त्याला अजून एक नाव आहे क्रेब्स सायकल. बोथ मॉलिक्युल्स ऑफ एसिटाइल कोएन्झाइम एंटर द मायटोकॉन्ड्रिया. 2 पायरुविक ॲसिड पासून इथं 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ॲसिड पासून आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ एसिटाइल कोएन्झाइम मिळालेला आहे ह्या ग्लायकोलिसिस प्रोसेसमध्ये. मग आता हे 2 मॉलिक्युल्स ऑफ एसिटाइल कोएन्झाइम ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये पार्टिसिपेट करणार आहोत आणि ते कुठे एंटर होते, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होते. सायक्लिक चेन ऑफ एसिटाइल कोएन्झाइमला अजून एक नाव आहे एसिटाइल कोए असं सुद्धा आपण म्हणू शकतात. तर हे दोन्ही एसिटाइल कोएन्झाइम मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होणार. Cyclic chain of reactions called as tricarboxylic acid cycle is operated on it in the mitochondria. आता सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतात आणि ते कशा दिसतात, तर सेलमध्ये असणारा मायटोकॉन्ड्रिया असं दिसतात. तर हे जे मायटोकॉन्ड्रियामध्ये एसिटाइल कोएन्झाइमचा दोन्ही मॉलिक्यूल एंटर होतात आणि सायक्लिक चेन ऑफ रिॲक्शन म्हणजे ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल, हे जे ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकल मायटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट केली जाते. आता एसिटाइल कोएन्झाइममध्ये आता इथे काय होत असते, तर एसिटाइल पार्ट ऑफ एसिटाइल कोएन्झाइम इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस अँड मॉलिक्युल्स ऑफ कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NADH2, FADH2 आर डिराइव्ड. हे जे एसिटाइल कोएन्झाइम आहे त्याच्यामधला एसिटाइल पार्ट आहे तर तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. आणि कसं ऑक्सिडाइज होतो म्हणजे थ्रू दिस सायक्लिकल प्रोसेस. आणि त्यावेळी आपल्याला ह्याच्यामधून कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NADH2 आणि FADH सुद्धा रिलीज होत असते. आता आपण बघूया नेक्स्ट स्टेप आहे, तर ते थर्ड स्टेप इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन. Molecules of NADH2 and FADH2 are formed during all above processes participate in electron transfer chain reaction. हे जे काही NADH2 आणि FADH2 प्रिव्हियस 2 प्रोसेसमध्ये म्हणजे ग्लायकोलिसिस आणि ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये आपल्याला मिळालेलं आहे, तर हे सगळे मॉलिक्युल्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट होतात. Due to this, 3 molecules of ATP are obtained from each NADH2 molecule and 2 molecules of ATP from each FADH2 molecule. तर एक NADH2 molecule पासून आपल्याला 3 ATP molecule आणि एक FADH2 molecule पासून आपल्याला 2 ATP molecule मिळतात.
असं करून जेव्हा हे प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा आपल्याला टोटल 38 ATP मॉलिक्यूल मिळणार. जेव्हा हे प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा 38 ATP मॉलिक्यूल तयार होतात. Besides ATP, water molecules are also formed in this reaction. प्रत्येक रिॲक्शनमध्ये वॉटर मॉलिक्यूल सुद्धा तयार होते. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन इज ऑपरेटेड इन माइटोकॉन्ड्रिया ओनली. हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन आहे ते फक्त माइटोकॉन्ड्रियामध्ये ऑपरेट केली जाते. Thus, a molecule of glucose is completely oxidized in aerobic respiration and molecules of carbon dioxide and water are produced along with energy. आणि अशा प्रकारे इथे ATPचे 3 molecules from each NADH2 आणि 2 molecules from each FADH2 मिळतात. त्याचबरोबर वॉटर मॉलिक्यूल सुद्धा मिळतात आणि अशा प्रकारे ग्लुकोज कम्प्लिटली ऑक्सिडाइज होते. इथे एरोबिक रेस्पिरेशन होत असते. शेवटी आपल्याला काय मिळते? ग्लुकोजचा कम्प्लीट ऑक्सिडाइज्ड इन एरोबिक रेस्पिरेशन. ग्लुकोज मॉलिक्यूल ऑक्सिडाइज होते, तिथे एरोबिक रेस्पिरेशन होत असते. तर शेवटी आपल्याला काय मिळते? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर मॉलिक्यूल सुद्धा मिळत असते. एनर्जीच्या बरोबर ATP एनर्जीच्या बरोबर आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर सुद्धा मिळत असते. अशा प्रकारे हे प्रोसेस कंप्लीट झालेलं आहे. आता इथे डायग्राममध्ये आपण बघूया. डायग्राममध्ये असं सांगितलेलं आहे, पायरुव्हिक ॲसिड माइटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होते. म्हणजेच काय आहे? एसिटाइल कोएन्झाईमचा कन्व्हर्शन NADH2 आणि FADH2 मध्ये होते. त्याचबरोबर वॉटर सुद्धा आपल्याला मिळालेलं असते. आता ह्या ठिकाणी NADH2 पासून आपल्याला 3 molecules ऑफ ATP मिळते आणि FADH2 पासून आपल्याला 2 molecules ऑफ ATP मिळते आणि त्याचबरोबर वॉटर सुद्धा मिळत असते. आणि ॲट द एंड ऑफ द प्रोसेस कंप्लीट होते तेव्हा आपल्याला कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर आणि एनर्जी ATP एनर्जी मिळणार आहे. इथे अजून माइटोकॉन्ड्रियल मॅटर आहे. इनर मेम्ब्रेन दाखवलेला आहे, आउटर मेम्ब्रेन दाखवलेला आहे. ओके, नेक्स्ट आपण बघूया. ऑलवेज रिमेंबर NADH2 म्हणजे काय आहे? त्याचं फुल फॉर्म निकोटिनामाइड एडेनिन डायन्यूक्लियोटाइड. FADH2 म्हणजे काय आहे? फ्लेविन एडेनाइल डायन्यूक्लियोटाइड. हे दोन्ही बोथ कोएन्झाइम्स आर फॉर्म्ड इन द सेल्स अँड यूज्ड इन सेल्युलर रेस्पिरेशन. हे जे दोन्ही एन्झाइम्स सेल्समध्ये तयार होतात आणि ते एरोबिक रेस्पिरेशनच्या वेळी वापरला जातात. आता ह्या ठिकाणी बघूया ATP म्हणजे काय आहे? ATP म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल. ATPचा फुल फॉर्म आहे एडेनिसिन ट्रायफॉस्फेट. Adenosine triphosphate is energy-rich molecule and energy is stored in the bonds by which phosphate groups are attached to each other. हे जे ATP आहे ते एनर्जी रिच मॉलिक्यूल आहे. 38 ATP म्हणतो म्हणजे एवढी एनर्जी आपल्याला हवी असते. तर एनर्जी कंटेन असते. तर हे जे ATP आहे तर ते कुठं असतात? म्हणजे माइटोकॉन्ड्रियामध्ये मिळत असते. माइटोकॉन्ड्रियामध्ये असल्यामुळे माइटोकॉन्ड्रियाला काय म्हणतात? पॉवर हाऊस ऑफ सेल असे सुद्धा म्हटलं जाते. आता तर इथे बघितले तर आपल्याला ATPचा स्ट्रक्चर बघायला मिळेल. आता तुम्ही इथं बघू शकता ATPचा स्ट्रक्चर. तर इथे ATPमध्ये 3 molecules ऑफ फॉस्फेट असतात. त्यांचा एक बॉन्ड तयार झालेला असतात. जर इथं आपण बघूया which phosphate groups these molecules are stored in the cells as per need. तर ज्याप्रमाणे आवश्यकता असेल त्याप्रमाणे आपल्या बॉडीमध्ये ATPचे मॉलिक्यूल स्टोअर करून ठेवला जातात. केमिकली ATP is triphosphate molecule formed from adenosine ribonucleoside.
ATP काय आहे? एक ट्रायफॉस्फेट मॉलिक्यूल आहे जे एडेनिसिन रायबो न्यूक्लिओसाइड पासून तयार झालेलं आहे. आता इथे डायग्राममध्ये सुद्धा आपण बघू शकतो एडेनिसिन रायबोस मॉलिक्यूल आहे, एडेनिसिन आहे, रायबोस मॉलिक्यूल आहे, सगळं दिसते. हे सगळ्यांचा कॉम्बिनेशन होऊन ATPचा तयार झालेला आहे. It contains a nitrogenous compound, adenine, pentose sugar, ribose and 3 phosphate groups. As per the need, energy is derived by breaking the phosphate bond of ATP. Hence, ATP is called as energy currency of the cell. तर ATP कसं तयार झालेलं आहे? तर ATP मध्ये एक नायट्रोजिनस कंपाऊंड आहे ॲडेनिन, ते म्हणजे ॲडेनिन, आणि त्याच्याबरोबर एक पेंटोस शुगर आहे, रायबोस, आणि 3 फॉस्फेट ग्रुप आहे. ज्याप्रमाणे गरज असेल त्याप्रमाणे ह्या फॉस्फेटचा बॉन्ड ब्रेक करून एनर्जी मिळवले जातात. सो दॅट इज वाय ATP इज कॉल्ड ॲज एनर्जी करन्सी ऑफ सेल. जेव्हा गरज असेल तेव्हा हे फॉस्फेट बॉन्ड ब्रेक करून आपण एनर्जी मिळवू शकतात. आता ATPच्या ADP कसं झालेलं आहे? जेव्हा हे 3 फॉस्फेट ग्रुप आहे त्यातून एक बॉन्ड ब्रेक होऊन एनर्जी तयार होते, तेव्हा इथे 2 फॉस्फेट राहणार. त्याला आपण काय म्हणतो? ADP. ADP म्हणजे काय? ॲडेनिसिन डायफॉस्फेट. आणि आपल्याला इथं फॉस्फेट ब्रेक होऊन त्याच्यातून एनर्जी रिलीज होते. त्याच्यानंतर if there is insufficient amount of carbohydrates in body due to exceptional conditions like fasting and hunger, then lipids and proteins are used for energy production. आता जेव्हा आपण उपवास करतो, फास्टिंग करतो, किंवा खूप भूक लागलेला आहे पण जेवायला वेळ मिळाला नाही, तेव्हा अशा कंडिशनमध्ये आपल्या बॉडीमध्ये इनसफिशियंट अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स असतात. मग काय या सिच्युएशनमध्ये, या कंडिशन्समध्ये बॉडी काय करतात? म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये जेवढा आवश्यक आहे तेवढा कार्बोहायड्रेट्स नसतात. जेव्हा अशा कंडिशन्समध्ये इथे आपल्या बॉडीमध्ये आपल्याला हवा तेवढे कार्बोहायड्रेट्स मिळत नाही, कार्बोहायड्रेट्स मिळत नाही एनर्जीसाठी, तेव्हा मग काय करायचं? तेव्हा आपल्या बॉडीमध्ये जे लिपिड्स आणि प्रोटीन्स आहे ते एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरली जातात. लिपिड्स, in case of lipids, they are converted into fatty acids, whereas proteins into amino acids. लिपिड्स जे आहे ते फॅटी ॲसिड्समध्ये कन्वर्ट होतात आणि प्रोटीन्स जे आहे ते अमिनो ॲसिड्समध्ये कन्वर्ट होते. Fatty acids and amino acids are converted into acetyl coenzyme and energy is obtained through complete oxidation of acetyl coenzyme by the process of Krebs cycle in mitochondria. जेव्हा ते एनर्जी प्रोडक्शन करत असतात तेव्हा आता हे जे फॅटी ॲसिड्स आणि अमिनो ॲसिड्स आहे त्याचं कन्वर्शन एसिटाइल कोएन्झाइम मध्ये होते, आणि मग ज्याप्रमाणे ग्लायकोलिसिसमध्ये एसिटाइल कोएन्झाइम तयार झालेला होते, हेच एसिटाइल कोएन्झाइम माइटोकॉन्ड्रियाला एंटर होणार आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल ऑपरेट होतात. ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल ह्याला आपण क्रेब्स सायकल असं पण म्हणतो, सिट्रिक ॲसिड सायकल असेही म्हणतो. तर इथे आपण हेच प्रोसेस रिपीट होते, आणि पण इथे फक्त एसिटाइल कोएन्झाइम तयार होते कशातनं? फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिडपासून तयार झालेला आहे. आणि ग्लायकोलिसिसमध्ये एसिटाइल कोएन्झाइम तयार झाले होता ते पायरुविक ॲसिडपासून तयार झाला होता, आणि इथे एकदा फॅटी ॲसिड पासून तयार झालं आणि एकदा अमिनो ॲसिडपासून एसिटाइल कोएन्झाइमचा तयार झाला. मग परत ते ज्याप्रमाणे इथे ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल किंवा क्रेब्स सायकलचा प्रोसेस आहे, इथे एसिटाइल कोएन्झाइमचा एसिटाइल पार्ट ऑक्सिडाइज होणार आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड, वॉटर, NaDH2 आणि FADH2 तयार होणार. मग इथे ते नेक्स्ट स्टेप आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये जाणार. तर हे जे काय प्रोसेस आहे ते होत राहणार आणि त्यातून एनर्जी प्रोड्यूस होणार. त्यानंतर आपण बघूया इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट. Process of glycolysis was discovered by 3 scientists. Sir Hans Krebs.
ज्याला आपण क्रेब्स सायकल म्हणतो, तरी ती सायकल सर हन्स क्रेब्स ह्या सायंटिस्टने डिस्कवर केलेला आहे. प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, गुस्ताव एम्बडन, ओटो मेयरॉफ and Jacob Parnas along with their colleagues. ग्लायकोलिसिस हे जे प्रोसेस आहे ते त्यांच्या कॉलिग सोबत ह्या तिघांनी डिस्कवर केले होते. फॉर दिस पर्पज दे परफॉर्म एक्सपेरिमेंट्स ऑन मसल्स. हेन्स ग्लायकोलिसिस इज कॉल्ड एज एम्बेडन मेयरॉफ पर्नस पाथवे, EMP पाथवे. ह्याच्यासाठी त्यांनी मसल्सवरती एक्सपेरिमेंट केले होते, म्हणजे EMP पाथवे म्हणून सुद्धा ग्लायकोलिसिसला म्हटलं जातात, कारण ह्या तिघांनी मिळून डिस्कवर केलेलं आहे. मग ह्या तिघांचे नाव त्याला दिले तर ते EMP पाथवे असं तयार होते. The cyclical reactions of tricarboxylic acid cycle were discovered by Sir Hans Krebs. हे जे सायक्लिकल रिॲक्शन आहे ट्रायकार्बॉक्सिलिक ॲसिड सायकलमध्ये ते सर हन्स क्रेब्सने डिस्कवर केले होते, म्हणून त्याला काय म्हणतात, क्रेब्स सायकल असे पण म्हटलं जातं. हेन्स दिस सायक्लिकल प्रोसेस इज ऑल्सो कॉल्ड एज क्रेब्स सायकल. ही हॅज बीन अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन 1953 फॉर दिस डिस्कवरी. ह्या डिस्कवरीसाठी त्यांना 1953 मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. आणि इथे तुम्ही सर हन्स क्रेब्सचा इमेज बघू शकतात. त्यांचा बर्थ झालेला होता 1900 मध्ये आणि त्यांचा डेथ झाला 1981 इयरमध्ये. त्यानंतर आपण जे काही एरोबिक रेस्पिरेशनचा प्रोसेस एनर्जी प्रोडक्शन एरोबिक प्रोसेस थ्रू एनर्जी प्रोडक्शन कसे होतं ते बघितले आहे. ते इथे आपण चार्ट थ्रू दाखवलेला आहे. एरोबिक रेस्पिरेशन आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर आता एरोबिक रेस्पिरेशन थ्रू एनर्जी प्रोडक्शन कसे होते हे चार्ट थ्रू आपण बघूया. फर्स्ट कार्बोहायड्रेट्स होते, ते ग्लायकोलिसिस थ्रू ऑक्सिडाइज केल्या जातात आणि त्यातून आपल्याला पायरुव्हिक ॲसिडचा 2 मॉलिक्युल्स मिळते. त्यातून पायरुव्हिक ॲसिडचे 2 मॉलिक्युल्स मिळते आणि पायरुव्हिक ॲसिडचं कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाईममध्ये होते. एसिटाइल कोएन्झाईमच्या 2 मॉलिक्युल्स मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर होतात आणि तिथे क्रेब्स सायकलचा रिॲक्शन सायकल्स होतात. ते आपण बघितलेलं आहे. ते कसे होते ते आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शनमध्ये NADH2 आणि FADH2 सगळे फॉर्म झालेला NADH2 आणि FADH2 जातात आणि ॲट द एंड आपल्याला इथे कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि एनर्जी मिळते. इन केस आपल्या बॉडीमध्ये कार्बोहायड्रेट्स इनसफिशियंट अमाऊंटमध्ये असले तर मग हे लिपिड्सचं कन्व्हर्शन फॅटी ॲसिडमध्ये होतात आणि प्रोटीनचं कन्व्हर्शन अमिनो ॲसिड्समध्ये होतात आणि त्यानंतर फॅटी ॲसिड आणि अमिनो ॲसिड ह्या दोघांच्या कन्व्हर्शन एसिटाइल कोएन्झाईममध्ये होतात आणि मग परत क्रेब्स सायकल आणि त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन रिॲक्शन प्रोसेस होतात आणि शेवटी एनर्जी प्रोडक्शन होते. अशा प्रकारे ही एरोबिक प्रोसेस आहे. फ्रेंड्स, ह्यानंतरच्या पार्टमध्ये आपण एनारोबिक रेस्पिरेशन प्रोसेस कशा प्रकारे होतात ते बघणार आहोत. त्याचबरोबर प्रोटीन्स, लिपिड्स, व्हिटॅमिन्स ह्याच्याबद्दल सुद्धा आपण शिकू. सो फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी ह्यासारखे नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. आणि त्याचबरोबर खाली कमेंट करायला विसरू नका. फ्रेंड्स, तुम्हाला तर माहितीच आहे या चॅनेलवरती 10th स्टँडर्डचे सर्व व्हिडिओज अवेलेबल आहे आणि हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समधील जे लिंक आहे त्याचा यूज तुम्ही करू शकतात किंवा मित्रमैत्रिणींना सुद्धा देऊ शकतात. सो फ्रेंड्स, आय होप की हे सगळे व्हिडिओज तुम्हाला हेल्पफुल आहे, यूजफुल आहे. So friends, let us conclude on today's topic. We'll meet on next video.
with a new video with a new topic. Thank you for watching this video. See you in the next video. Bye bye.